बाप्पा सर्वप्रथम सगळ्यांना माझा नम्र नमस्कार. सगळ्या माता भगिनींना, माझ्या बहिणींना आणि माझ्या बंधूंना, आज तुम्ही एवढं आदरेने आणि एवढं प्रेमाने मला इथे बोलवलं, माझं नाव जाहीर केलं आणि जो काही गणपती तुम्ही इथे बनवला खूप उत्कृष्ट पद्धतीने मूर्तिकारांनी बनवला. आणि ज्या मंडळांनी शिवस्पर्शाचे मंडळ आहे, खूप प्रेमळ मंडळ आणि खूप चांगलं मंडळ आहे तुमचं, की तेवढी एकजूट आहे तुमच्यामध्ये आणि एक भावना, एक निष्ठा आहे. हा मंडळाचं प्रेम असंच सातत्याने मूर्तिकारावरती पण राहू दे, एकमेकांवरती राहू दे आणि जे काय तुमचे सहकारी येतील, माझ्याचे मूर्तिकार येतील, छोटे मूर्तिकार, त्यांच्यावरती राहू दे आणि असं तुमचं प्रेम कायम आमची साथ देऊ दे. चांगल्या मूर्त्या बनवू आणि तुम्ही ज्या पद्धतीमध्ये मला इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमचा खरं मनापासून धन्यवाद बोलतो आणि ऋणी राहील नेहमी की आज इतक्या वर्षानंतर मी अमरापूर पेन आणि दादरमध्ये आलोय आणि तुमची एवढी एकजूट बघून, एवढं प्रेम बघून आज खरंच मी भावूक झालो आणि खरंच असं बोलायचे शब्द सुचत नाहीये. पण असं तुम्हाला माझं एक प्रेरणा आहे माझ्याकडून बघू शकतो आणि मला दरवर्षी अशा मूर्त्या मिळायला पाहिजे, बघायला मिळालं असं मी मूर्तिकारांनी सांगतो. खूप छान मूर्ती बनवली, सूर्यदाचा छान मूर्ती बनवली, मेन कलाकार सूर्यदाचा आणि मंडळ आहे सपोर्टला तुझ्या आणि इतर लोकांचंही प्रेम तुझं असं सातत्याने वाढत जाईल आणि तू याच्यापेक्षा शेअर करा पिट्टूला आणि शेख दादानी त्या पद्धतीने सांगितलं की दादा तुम्ही या, मला भेटायला ते आले माझ्या वर्कशॉपवरती आणि रिक्वेस्ट केली की आलाच पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे, नक्कीच वेळ काढून देईल, काल मला विसरून झाला म्हटलं तुमची भेट येऊ. आनंद पडेलचा महाराजा 2025 आपल्या बनवलेला, 2026 पडेलचा महाराजा त्याने बनवलेला बघू शकता. आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही आज एवढ्या लांबून इथपर्यंत आलात. खरंच पुन्हा एकदा शिवस्पर्शाच्या राजाच्या मंडळाकडून मी धन्यवाद देतो तुम्हाला. असाच कायम प्रेम आमच्याबरोबर. देशात 1 नंबरला म्हणजे आवडून जाते. आता आम्ही चालू होता गौलपाड्याचे सम्राट आपल्या सत्कार करतो शिवस्पर्शाच्या राजाची मूर्ती तयार केली. अशा आपले मूर्तिकार प्रेम मात्रे यांना देखील 2 शब्द बोलायचं आहे दादांबद्दल, परळच्या राजाबद्दल आणि शिवस्पर्शाच्या राजाबद्दल. तर दादांची म्हणजे ख्याती तर खूपच आहे, तर तुम्ही सर्व मान्य करतात आणि आपण सर्वही मान्य करतो. तसेच दादांनी जी अगोदर मूर्ती बनवली, परळची मूर्ती, ती तर जगप्रसिद्ध झालीच, पण आमच्या मनात एकदम रुजून गेले. त्या सिद्धांताने आम्ही ही मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कॉन्सेप्ट म्हणजे आम्ही जेव्हापासून रामाची मूर्ती बनवली ना तेव्हापासून आम्हाला दशावतार करायचे होते. तर काहीतरी युनिक, काहीतरी नवीन करण्याची म्हणजे एक जिद्द होती, ती आम्ही करून दाखवली. ती दादांच्या रेफरन्सनेच झाले सर्व आणि सर्व पोरांची साथ होती नेहमीच आणि राहील सुद्धा. फक्त असे सोबत राहा आणि मला हेल्प करत आपण. तसेच आमच्या मंडळातर्फे दादा तुम्ही इथे उपस्थित राहिल्याबद्दल जो छोटासा मान सन्मान आहे तो तुम्ही स्वीकारायचा. आमच्या मंडळाच्या प्रेम मात्रे यांच्या हस्ते दादांचे सत्कार जोरदार आले. लाईक सबस्क्राईब फॉलो. शिवस्पर्शाच्या राजा